महत्त्वाच्या टिप्स बघणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा. आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग लगेचच सुरू करूया. नमस्कार मंडळी. 40शी नंतर अनेक महिलांमध्ये थकवा, हातपाय दुखणे, चक्कर येणे, अंगदुखी अशा तक्रारी वाढतात. यामागे हार्मोनल बदल, कॅल्शियम, आयरन आयरन आणि B12, व्हिटॅमिन डी ची कमतरता, झोपेचा अभाव आणि चुकीचा आहार ही मुख्य कारणे असू शकतात. योग्य आहार घेतल्यास या समस्या खूप प्रमाणामध्ये कमी होऊ शकतात. चाळीशी नंतर महिलांसाठी योग्य आहार मार्गदर्शक. सकाळी उठल्यानंतर 1 ग्लास कोमट पाणी, 5-6 भिजवलेले बदाम, 2 अक्रोड किंवा 1 चमचा तीळ, आठवड्यातून 2 ते 3 वेळा मेथी दाणे भिजवून फायदा: सांधेदुखी, थकवा कमी होतो. नाश्ता 8 ते 9 वाजता. खालीलपैकी एक भाजी घातलेली पोळी, डोसा, ओट्स, डाळीची उसळ, अंड, पनीर, टोफू, दुधासोबत नाचणी, ज्वारीची भाकरी, प्रथिने, फायबर भरपूर प्रमाणामध्ये मिळते आणि कमजोरी, चक्कर वगैरे टाळते. मधल्या वेळेत एक फळ म्हणजेच डाळिंब, सफरचंद, पपई किंवा कोमट ताक. पचन सुधारते, ऊर्जा टिकते. दुपारचे जेवण दोन ज्वारी, बाजरी, नाचणीची भाकर, मिक्स भाकरी किंवा मग वेगवेगळ्या
धान्यांची भाकरी सुद्धा तुम्ही खाऊ शकता. 1 वाटी डाळ, उसळ, 1 वाटी हिरव्या भाज्या, पालक, मेथी, शेंगा. आता सध्या मार्केटमध्ये भरपूर प्रमाणामध्ये हिरव्या भाज्या अवेलेबल आहेत. याचा पुरेपूर फायदा आपण घेतला पाहिजे आणि आहारामध्ये जास्तीत जास्त याचा समावेश केला पाहिजे. एक वाटी कच्ची कोशिंबीर, थोडं ताक, आयरन, कॅल्शियम मिळते. संध्याकाळी भाजलेले चणे, मुरमुरे, एक कप हर्बल चहा, आले आणि तुळस टाकून. जास्त चहा कॉफी टाळा. रात्रीचे जेवण हलके. भाजी, भाकरी, भात थोडा, सूप, डाळ आणि भाजी. झोपण्याआधी हळद घातलेले कोमट दूध. स्नायूंना आराम मिळतो. आवश्यक पोषक घटक आहारातून कॅल्शियम, नाचणी, तीळ, दूध, आयरन, पालक, डाळिंब, बीट, विटॅमिन B12 साठी दूध, दही, अंडी, विटॅमिन D सकाळचे कोवळे ऊन 15 ते 20 मिनिटे. टाळा जास्त साखर, फास्ट फूड. उशिरा झोपणे. उपाशीपोटी चहा, अतिरिक्त सवयी, रोज 20 ते 30 मिनिटे चालणे, योगा करणे, 7 ते 8 तास झोप, दर 6 महिन्यांनी रक्त तपासणी. तर वरील माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि वरील टिप्स फॉलो करा. आणि वरील टिप्स फॉलो करताना प्रत्येकाची तब्येत वेगवेगळी असू शकते. तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. जर चक्कर खूप येत असेल, बेशुद्ध पडणे किंवा मग तीव्र दुखणे असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. आणि वरील माहिती तुम्हाला उपयोगाची वाटली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा. नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर बाय बाय. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. स्वस्थ राहा, हसत राहा, तब्येतीची काळजी घ्या.
तर आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला बाय बाय.